तर नमस्कार मित्रांनो, ट्रिप इन महाबळेश्वर जलसृष्टी ॲग्रो रिसॉर्ट तापोला. तर आपल्या दिवसाची सुरुवात झाली स्वामींपासनं. तर आधी सकाळी 4:30ला उठलो, आंघोळ वगैरे केल्यानंतर मग तयार होऊन आलो खाली. गाडी घेऊन निघालो, जायचं होतं मुंब्र्याला. पण जायच्या अगोदर घेतलं स्वामींचं दर्शन. आपला प्रवास सुखाचा हीच मागणी केली स्वामींकडे. तर सकाळ सकाळी तुम्हाला मी रोड दाखवायचा प्रयत्न केला. डोंबिवलीवरून मी शॉर्टकट घेऊन पोचलो दिव्याला होती ट्रेन यायची वेट केली. तर दिव्यावरून आता आम्ही थेट निघालो आता मुंब्र्याला जायला. तर मुंब्र्याला पोचलो, जिथं आम्हाला म्हणजे पॉईंटवर पोचायचं होतं तिकडं पोचलो. सगळे एकत्र झालो. मग तिकडं आम्ही 3-4 जणांची वाट बघितली यायची, ते राहिले होते यायचे. तर आम्ही बघितली वाट आणि इकडे आपली गाडी केली पार्क. तब्बल 4-6 दिवसासाठी आम्ही गेलेलो. आपली गाडी आलेली आहे. तर आता आम्ही निघालो आमच्या पॉईंटवर. गणपती बाप्पा मोरया. तर इकडं भरलं CNG. मुंब्र्याच्या पुढं आम्ही निघालो तर CNG तिकडं भरला आम्ही नवी मुंबई साईडला. तर CNG भरला आणि निघालो आपल्या प्रवासाला. तर इथं तर प्रवास करताना प्रत्येक जागी CNG भरावी लागत होती, तर आम्ही तशी भरली. तर हा एक लुकआउट बघून घ्या. तर आता बट आम्ही जात असताना आमची गाडीचा टायरच पंक्चर झाला. पंक्चर म्हणजे टायरच फुटला. तर आम्ही आधी तर मेकॅनिक पण होता. तर लांबपर्यंत 2 किलोमीटर चालल्यानंतर मेकॅनिक भेटला आणि मेकॅनिक आला. मेकॅनिकनी आधी त्याचे सामान वगैरे गाडीतून काढले. मेकॅनिकनी गाडी म्हणजे सगळं गाडीचं नीट बघितलं सगळीकडं. आम्ही स्टेपनी शोधत होतो, आम्हाला स्टेपनीच भेटत नव्हती. गाडीचं कुठून कसं काढायचं ते शिकणं पण लई गरजेचं आहे अशा ठिकाणी. जर आत्ता तर दुपारची वेळ होती म्हणून आम्हाला सगळं परफेक्ट झालं, पण रात्रीची वेळ असते तर आम्ही काय केलं असतं, विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. तर मेकॅनिकने आधी टायर काढला त्याच्या इन्स्ट्रुमेंट्सने, पण नशीब टायमावर आम्हाला मेकॅनिक भेटला. सगळं प्रवास सुखाचा झाला. तर आज हाच मेकॅनिक आम्हाला 2-3 तास लेट भेटला असता तर सगळे आम्ही वैतागून गेलो असतो. पण जे होतं काही चांगल्यासाठीच होतं. जर पुढं मोठी घटना होण्यापेक्षा आता छोटीशी घटना झाली आणि नवीन प्रवास परत म्हणजे आमचा सुरू झाला, ते एक चांगली गोष्ट झाली सगळ्यात महत्त्वाची. तर मेकॅनिक त्याची एकदम जोर लावून मेहनतीने काम चालू आहे. पाहू शकता त्याची मेहनत. सगळे आता टायरचे नटबोल्ट काढलेत. आता टायर निघायला मोकळा. खाली त्यांनी सपोर्टर लावला आहे. हे काम पण जाम अवघडच असते, तरी पण शिकलं तर सगळ्यांना म्हणजे सोपंच आहे. पण हे शिकणं पण गरजेचं आहे एक वेळेस, कारण की जर तुम्ही कुठं अटकायला नको, अज्ञातस्थळी अडकले, चुकीची जागा असेल, चांगली नसेल तर तुम्ही काय करणार, आणि मेकॅनिक आजूबाजूला नसेल तर तुम्ही काय करणार त्या ठिकाणी. हा पण विचार करण्यासारखाच प्रश्न आहे. तर हे शिकणं पण लई महत्त्वाचं असतं. पण सीन काय म्हणजे गोष्ट कोणती आहे की आपल्याच गाडीतनं प्रत्येक अवजार असतात, प्रत्येक इन्स्ट्रुमेंट असतात, ते कुठं ठेवलेले असतात ते फक्त एकदा माहीत करून घ्यायचं असतं. तर आम्ही एक मागं शोधायचा प्रयत्न केला, यूट्यूबला व्हिडिओज टाकले, सगळं बघण्याचा प्रयत्न केला. तर या मेकॅनिकने बरोबर शोधून काढलं कुठं काय, कारण की यांना माहीत असतं, यांचं पूर्ण काम गाडीवरच असतं. त्यांच्यासाठी हे रोज नवीन काय नसतं असं. तर मेकॅनिकने शोधलं कुठं काय भेटतं आहे का बघितलं. अँड फायनली आधी तर त्याला वाटलं की काहीच नाही, ते स्टेपनी नाही तुमच्या गाडीत वगैरे असं बोलला. पण नंतर त्यांनी गाडीला वर केलं, अजून हाईट वाढवली गाडीची, कारण की टायर तो काढायचा ना. तो आधी टायर फुटला आहे तो काढणं गरजेचं आहे. मग बाकीचं आपण शोधू शकतो. त्याच्या नसेल आपल्या गाडीत तर तो दुकानातून आणू शकतो. त्याच्या जाऊन दुकान पण 2 किलोमीटर लांब होतं, पण ठीक आहे, पद्धतीने स्कूटी आणलेली मग त्यासाठी सोपं होतं. पण थँक गॉड मेकॅनिक भेटला त्यावेळेस. बघू शकता, असं कोणाची गाडी कुठं अडकायला नको, देव करो सगळ्यांचा प्रवास सुखाचाच हो. आमची गाडी नशिबाने त्या जागी थांबली ज्या जागी मेकॅनिक होता. 2 किलोमीटर तर 2 किलोमीटर पण होता बाबा जवळजवळ. काही ठिकाणी तर किती लांब असू जाऊन पण भेटत नाही नशीब. आणि आम्हाला आता नेक्स्ट घाटच लागणार होता महाबळेश्वरचा. जर तिथं गाडी बंद झाली असती तर काय केलं असतं, किती तास आम्हाला थांबायला असतं, किती वेळ थांबायला लागला असतं, कुठून मदत भेटली असती तुम्हीच सांगा. म्हणजे काय केलं असतं ना आमचं आम्हालाच नाही माहिती. आता जिथून तो गाडीचं हे उघडतो आहे ना नटबोल्ट, तिथंच ते स्टेपनी आहे.
त्याच्यामुळं आम्हाला कळलं की तिथं स्टेपनी असते. तर तिथून तो स्टेपनी बाहेर काढून आम्ही शोधून शोधून दमलो की कुठं असते काय असते. त्यांनी बरोबर ओळखून काढले तिथनं. ते एक थँक्स टू मेकॅनिक सर, तुम्ही टायमावर आलात. तर आता ऑलमोस्ट आपली गाडीची स्टेपनी भेटली. कसं काढायची स्टेपनीला ते दिसलं. तर आता मस्तपैकी काम चालू आहे. आम्ही बिस्लरीच्या बॉटल्स पण घेऊन गेलो तरी चार पाच तर बॉटल घेऊन गेलेलो बिस्लरीच्या पॅकेट्समध्ये. म्हणजे एका पॅकेटमध्ये तरी 15-16 बॉटल असतील आणि ती प्रवासात पण लागतील. आणि आम्ही टोटल 10 लोक होतो. 2 जण बसनी आलेत, म्हणलं बस बुक केलेली कारण की कारमध्ये पण एवढी जागा नव्हती होणार म्हणून. आणि 8 जण आम्ही कारने आलो. तर तुम्ही पाहू शकता आता फायनली टायर आपला स्टेपनीने म्हणजे खाली घेतला आहे त्याने. आला नशीब टायर होता त्या स्टेपनीला. गाडीची एक एक गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे. कारण की जर तुम्ही गाडीने कुठं प्रवास करत असाल तर त्याबद्दल तुम्हाला कुठं कोणती गोष्ट आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. आता ही गोष्ट ही जर आम्हाला माहीत असं स्टेपनी कुठं आहे, कसं असं सामान कसं लावायचं, काय कसं लावायचं, तर आम्ही स्वतःहून हे केलं असतं. आणि जर तुम्हाला जरी जमलं असतं आणि कुठं अडकले असते तर पुढं जाऊन मेकॅनिककडून परत तुम्ही क्रॉस चेक करून घ्यायचं असतं की ते कसं बरोबर केलं आहे का, सगळं बरोबर झालं आहे का. कारण की तुमच्यासोबत एकट्या नसेल तर फॅमिली असाल, फॅमिलीसोबत असेल तर रिस्क कशाला घ्यायची. तर असं तर त्याने आपले टायर काढलेत गाडीचे. एकच टायर गेलेला, तर त्याने टायर काढला फायनली. तर आम्हाला जेव्हा जीव आला की बाबा भेटली स्टेपनी एकदाची. त्याला माहीत होतं भेटणारच आहे, पण आम्हाला नव्हतं माहिती, आम्हाला भीती वाटत होती. तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर जरा हसू आली जेव्हा जीव आला बाबा. तर हा हायवे ना खूप डेंजर आहे. तर हायवेवरून क्रॉस पण करतात लोक, पण गाडी चालवणार इतके फास्टमध्ये असतात ना, ब्रेक दाबला की फार सगळंच थांबून जातं. पण हायवेवरती क्रॉस करताना ना जरा जपून करावं. आणि माझं सगळ्या गाडी मालकांना हे सांगणं आहे की गाडी थोडी हळू चालवा हायवेला. कारण की इथं डाऊन साईडला लोक पण राहतात, पोरं असतात, त्यांची शाळा असते. आत्ताच आम्ही तिकडं होतो जेव्हा टायरचं काम चालू होतं तेव्हा एक स्कूल सुटलेली, तर तिकडून पोरं क्रॉस करत होते. आता लहान पोरं आहेत ते कसे पण क्रॉस करतात. तर इन्सिडेंट होता वाचला की त्या कारवाल्याने एकदम फास्टमध्ये आणले आणि ही पोरं मध्येच घुसली. तर खेचलं त्यांच्या शिक्षकांनी त्यांना मागं, म्हणून ते वाचली. नाही तर जागेच काय ना काय ॲक्सिडेंट दिसला असता उगाच त्या लहान पोरांचा. बट नशीब देव पावला की तसं काय झालं नाही. तर आता टायर पण त्यांनी फिट करतोय तसं तुम्ही पाहू शकता. आता मस्त टायर फिट होतं आहे. नाही आता नटबोल्ट लावायला सुरुवात केली. मेकॅनिकला आणायला गेलो तेव्हा बोलला आम्हाला अर्धा एक तास लागेल, पण आला बाबा तो टायमावर. कारण की त्याला पण माहिती आहे लोक अडकलेत, तर त्यांना यांचा प्रवास पुढं जाण्यासाठी जरा लवकर आपण गेलं पाहिजे. तर तो आला लवकर, त्याचं हातात काम होतं ते सोडून आला आमच्यासाठी. तर थँक्यू सो मच. आणि आम्ही ते पण घाट जेव्हा वरती लागणार होता महाबळेश्वरला त्याच्या खालीच अटकलो. नशीब देव असतो, कुठं ना कुठं देव असतो, फक्त त्याला ओळखता आलं पाहिजे. तर मेकॅनिकच्या रूपात आम्हाला देव भेटला, जो की लवकर आला आणि आमची गाडी रिपेअर केली. तर या प्रकारे आपले स्टेपनीचे नटबोल्ट लागलेले आहेत. असे एक नटबोल्ट करून सगळे टाईट केले मस्त मेकॅनिक सरांनी, तुम्ही पाहू शकता. फिट मस्तपैकी. आता टायरवरचा आपला तो
कवर असतो तो कवर पण लावलेला आहे की त्यात काही उडं नाही म्हणे. परत गेलो, परत त्याने स्टेपनी वगैरे ते पाना बिना ठेवला त्याच्यात, गाडीत जे गाडीचं सामान होतं ते ठेवलं आणि फायनली आमची गाडी झालेली आहे नीट. तर आता बाबा परत काय असं होऊ नको, तर इथं घेतलं, देवाचं नाव घेतो आता, निघताना प्रवास परत सुखाचा हो आमचा. बरं झालं जे झालं ते थोडक्यातच झालं. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. तर इकडून आपण निघालो. आता आपण पोचलो आहेत प्रॉपर महाबळेश्वरला. सॉरी, महाबळेश्वर नाही, माणगाव. हे माणगाव आहे. हे तुम्ही जे बघत आहात ना, हे माणगाव आहे. आता इकडे आपण पोचलेलो आहे जलसृष्टी ॲग्रो रिसॉर्ट महाबळेश्वरला, तापोला जिथं लोकेटेड आहे. तर भेटूया आपण पार्ट 2 मध्ये आता.